आता तुम्हा दोघांना वाचवण्यासाठी एखादा राजाराम पांढरेच्या तोडीस तोड असणारा वकीलच आणावा लागेल. तसा वकील कुठून आणणार? ते तुमचं तुम्ही शोधायचंय. आता काय करायचं? आता सरळ लॉकअप मध्ये जायचंय. हवालदार घेऊन जाईल ना. तुम्ही मला घरी बोलवलं ना, मग आपण घरी करूया ना डिनर. घरी नको, काय बोरिंग. आपण हॉटेलात जाऊ ना आणि मस्तपैकी गप्पा मारत जेऊया. वरून कशाला, करूया ना घरी डिनर. ओके, नाईस आयडिया. मी पार्सल मागवतो. काय घेणार तू, चायनीज का साऊथ इंडियन? एक मिनिट, पार्सल कशाला? अहो मी घरी जेवण बनवण्याबद्दल बोलते. इथे? हो. कसं शक्य आहे? का? का म्हणजे घरात काहीच नाहीये. मी चेक केलं नाही फ्रीज. वरून अगं आपण पुण्याला गेलो होतो ना. ऐका माझं, जे काय आहे ना त्यात मी बनवेन. अगं शक्य नाहीये. वरून लेट मी सी. थांबा मी बघ. अगं एवढ्याशा गोष्टीचं काय टेन्शन घेतेस तू? हे बघ, तो रिपोर्ट आणि ते पत्र खोटं असू शकतं. रिपोर्ट खोटा कसा असेल अंतरा, तर तो जरी खरा असला तरी त्याचं आत्ता टेन्शन घेऊन काय होणार आहे? सावरीताई, काही दिवसांपूर्वीच तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतीस ना. अगं तेव्हाच आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू टेन्शन घ्यायचं नाहीस. आणि या अशा गोष्टी घडतच असतात आयुष्यात. मला वाटतं की जिजाजींच्या चुकीच्या शिक्षा तू तुझ्या स्वतःच्या बाळाला देऊ नयेस. मला जरा घरी सोडा ना, खूप रात्र झाली. आत्ता? हो का? अगं किती वाजले? 4:10. मग आजचा दिवस थांब ना. म्हणजे काय ना, वरून मी राहिले असते. खरं तर मला राहायला काहीच हरकत नाहीये, पण कसं आहे ना. ओके, नो प्रॉब्लेम. चल चल. वरून मी नाही जात. नक्की? राजाराम पांढरेशी टक्कर द्यायला एकही वकील तयार नाही. येस, एक वकील आहे जो याच्या तोडीस तोड आहे. कोण? हर्षवर्धन भोसलेच्या बहिणीचा नवरा सचिन म्हात्रे. काय लावलं यांनी कंपनीचं? काय लावलं? काय चाललंय तुम्ही? प्लीज तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. आपण नीट बोलू. काय प्रॉब्लेम आहे? अहो कसं शांत बसणार? तुमच्या प्रोजेक्ट मध्ये घर घेऊन आम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि नेमकं काय चालू तुमच्या प्रोजेक्ट हेच कळत नाहीये. हे बघा, आता आम्हाला थांबता येणार नाही. आम्ही आता कोर्टात जातोय. आम्ही कोर्टात ऍप्लिकेशन देणार आहोत की या प्रोजेक्टवर एखादा केअरटेकर नेमा. मग एखादा आर्किटेक्ट, बिल्डर, कुणीही चालेल. पण यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत यावर तो लक्ष ठेवू शकेल. हे बघा, तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका. साहेब आले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तेव्हा होतील. पण आता आम्ही वाट पाहू शकत नाही. सांगा तुमच्या साहेबांना. चला. काय करू कळत नाहीये. कुठपर्यंत ह्या लोकांना तोंड देणार समजत नाही. काहीतरी करायलाच हवं. आदित्य सर, त्यांनाच फोन करून विचारावं. वरून एक सांगायचं होतं तुम्हाला. सांग ना. मला पुन्हा एकदा आसावरीला भेटायचं. का? भेटण्याची गरज आहे. बरंच काही बोलायचंय. मला वाटलं त्याआधी तुम्हाला विचारावं. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? छे छे, काहीच नाही. काय बोलतेस तू? बेलाशेक भेट. थँक्यू सो मच. बरं, निघू मी? एकटी जाणार आहेस? चल मी ड्रॉप करतो. नाही काय आहे, तुम्हाला ऑफिसला जायचंय आणि आता तशी रात्र नाहीये. जाईन मी. ओके, टेक केअर. बाय बाय. आसावरीला पुन्हा का भेटायचं येईल?